नमस्कार मंडळी, मी शिवन्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं आणि आज आपण बोलणार आहोत अतिशय पवित्र आणि आपल्या हिंदू सणाविषयी, तो म्हणजे तुळशी विवाह. तर तुळशी विवाह म्हणजे काय, सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया. तुळशी विवाह हा हिंदू संस्कृतीतील एक पवित्र विधी आहे, जिथे तुळशीचं झाड म्हणजे तुळशी माता आणि श्री विष्णूंचे अवतार शालिग्राम यांचा विवाह केला जातो. हा विवाह कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे देव उठणे एकादशी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी देव झोपेतून उठतात आणि लग्नाचा शुभ काळ सुरू होतो असे हे मानले जाते. त्यामुळे तुळशी विवाहानंतर लग्न सराईचा हंगाम सुरू होतो, हे आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे. या दिवसाचे धार्मिक महत्व काय ते जाणून घेऊ. तुळशी ही केवळ एक झाड नसून ती देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. शालिग्राम म्हणजे भगवान विष्णू, दोघांचा विवाह म्हणजे पृथ्वीवरील दिव्य शक्तींचा संगम आणि यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असा विश्वास सगळ्यांचाच आहे. आता तुळशी विवाह कसा केला जातो हे जाणून घेऊया. या दिवशी घरच्या अंगणात किंवा देवघरात तुळशीचे झाड सजवले जातात. तुळशीला नवरीसारखं साडी, दागिने आणि वेल सजवली जाते. शालिग्रामला किंवा कृष्णाच्या मूर्तीला वर म्हणून म्हणजेच नवरा म्हणून सजवले जाते. मग दोघांचा पारंपरिक विधीप्रमाणे विवाह लावला जातो. मंगलाष्टक म्हणले जातात आणि शेवटी आरती सुद्धा केली जाते. तुळशी विवाह आपल्याला श्रद्धा, निसर्ग प्रेम आणि स्त्री शक्तीचे महत्व शिकवतो. आपली संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे. मित्रांनो, हा होता आपल्या संस्कृतीतील तुळशी विवाहाचा सुंदर अर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.